नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। संपूर्ण मानवजातीला सुखाचा मार्ग देणारे दुःखमुक्त महामानव तथागत सम्यक संबुद्ध, तथागताच्या पवित्र अशा त्या मार्गाला की ज्या मार्गाचं आचरण केल्यानंतर समग्र मानवजात दुःखमुक्त होते, तो पवित्र असा सन्मार्ग सद्धम्म, या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र असा भिक्खू संघ आपल्या सर्वांचे उद्धार करते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना सुरुवातीला अभिवादन करतो। बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या प्रतापाने आपल्या सर्वांचं मंगल हो, अशी सुरुवातीलाच मंगल मैत्री आणि साधुवादाची भावना आपल्या सर्वांप्रती व्यक्त करतो। उपस्थित उपासक आणि उपासिकांनो, आज आपण कांबळे साहेबांचा या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण संपन्न करण्यासाठी इथे जमलेले आहोत। या कार्यक्रमादरम्यान उपस्थित असणारे आमचे धम्मबंधू पूजनीय भदंत भिक्खू धम्मबोधीजी, पूजनीय भदंत भिक्खू यन धम्मानंदजी आणि आपण सर्व उपासक उपासिका, तथागत सम्यक संबुद्धांनी जो काही उपदेश केलेला आहे तो समग्र मानवजातीच्या कल्याणासाठी आहे। तथागतांनी पहिल्या उपदेशापासून ते शेवटच्या उपदेशापर्यंत केवळ आणि केवळ मानवाचं हित जोपासलेलं आहे, मानवाला सन्मार्ग दिलेला आहे, मानवाला दुःखमुक्तीचा महान असा मार्ग दिलेला आहे। आपलं जीवन समाधानी आरोग्यदायी होण्यासाठी आम्ही काय काय करायला पाहिजे या गोष्टीकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे, कारण मनुष्याचा जन्म हा पुन्हा पुन्हा येणारा नाहीये। अनेक परिश्रमानंतर, अनेक जन्मानंतर माणसाचा जन्म मिळत असतो। प्रत्येक योनीमध्ये जर श्रेष्ठ योनी कोणती असेल तर ती मानव योनी आहे, कारण या माध्यमातून तुम्ही बुद्धत्वाचा प्रवास करू शकता, बोधिसत्व ते बुद्धत्वापर्यंत। आणि म्हणून ते मिळालेलं संपूर्ण दुःखमुक्तीचं तथागताचं आर्य तत्वज्ञान आपण जसंच्या तसं समजून घेऊन आपल्या जीवनामध्ये सातत्याने त्याला उतरवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। प्रयत्न करत असताना अशा कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये किंवा कोणताही धम्मसंस्कार असेल तर त्या धम्मसंस्कारामध्ये आम्ही जास्तीत जास्त धम्माचं श्रवण केलं पाहिजे। जे श्रवण केलेलं आहे, जे ऐकलेलं आहे त्याचं चिंतन केलं पाहिजे। त्या चिंतन आणि समाधीच्या मार्गावर जाऊन आपण दुःखमुक्त स्वतःला केलं पाहिजे, कारण तथागताचा शुद्धम्म हा मानवाला दुःखमुक्तीचा मार्ग देणारा आहे। तथागताचा सन्मार्ग बौद्ध धम्म हा मानवाच्या मुक्तीसाठी आहे। आम्ही कुठलाही कार्यक्रम करत असताना, कुठलाही धम्मसंस्कार करत असताना एक सातत्याने विचार केला पाहिजे की मला माझी मुक्ती करून घ्यायची आहे, मला माझ्या मानवी जीवनामध्ये अस्तित्वात असलेल्या दुःखातून मला बाहेर यायचं आहे। आणि हा जर आपल्या सर्वांचा सम्यक संकल्प असेल तर तशा पद्धतीनं आपल्याला पहिल्यांदा ते दुःखमुक्तीचं आर्य तत्वज्ञान समजून घेणं गरजेचं आहे, आणि नंतरच आपण त्या माध्यमातून त्याच्यावर ध्यान मनन चिंतन करून दुःखमुक्त होऊ शकतो। जगामध्ये शिकण्याच्या 3 पायऱ्या आहेत। एक की अनुमान पद्धतीनं आपण तर्क लावू शकतो, शिकण्याची पद्धत ज्याला म्हणूया। एक ग्रंथप्रमाण्य पद्धत आहे, जे काही ग्रंथात लिहिलं असेल तेच खरं असेल, आणि एक स्वतःच्या प्रयत्नातून शिकण्याची पद्धत।
अशा 3 पद्धती आहेत. तर तथागत भगवान बुद्धांनी मानवी दुःखातून मानवाला बाहेर येण्यासाठी या 2 पद्धती आत्मसात नाही केल्या. सिद्धार्थ गौतम अवस्थेमध्ये असताना त्यांनी त्या सगळ्या गोष्टी करून पाहिल्यात. जे काही ग्रंथामध्ये होतं, त्यावेळच्या ग्रंथांमध्ये असेल की तुम्हाला उपवास करावा लागतील किंवा तुम्हाला काहीच खाता येणार नाही आणि मग तुम्हाला 6-6 महिने 6-6 वर्ष सगळ्याला परिवाराला सोडून सगळ्या समाजाला सोडून तुम्हाला जंगलामध्ये जाऊन राहावं लागेल. तर ही एक पद्धत. दुसरी अशी पद्धत होती की तुम्हाला जे गुरु शिकवतायत तर तुम्ही ते मानलंच पाहिजे. मग तुम्ही तिथे प्रत्युत्तर करू शकणार नाही गुरुला. गुरुनं म्हटलं की पश्चिमेला सूर्य उगवतो, तुम्हाला म्हणावं लागेल हो पश्चिमेला उगवतो. जरी तुम्हाला माहित असला पूर्वेला उगवतो तरी तुम्हाला सांगता यायचं नाही. तर अशी एक पद्धत होती. पण ह्या सगळ्या पद्धती त्या काळी ज्या की दुःखमुक्तीसाठी पाहिजे तेवढ्या सक्रिय सहभागी नव्हत्या. म्हणजे कोणीतरी काहीतरी लिहून ठेवलं आणि त्याच्यानुसार आपण आचरण करायचं आणि मग आपण दुःखमुक्त होऊ, अशा पद्धतीची भावना तथागत सम्यक संबुद्धाची नव्हती. सिद्धार्थ गौतम अवस्थेमध्ये असताना किंवा बोधिसत्व अवस्थेमध्ये असताना बुद्धत्व होण्यापर्यंत त्यांची तशी भावना नव्हती. मग तथागत सम्यक संबुद्धांनी काय केलं, तर तथागत सम्यक संबुद्धांनी जो काही मार्ग निवडला तो निवडला आत्मचिंतनाचा. स्वयंप्रेरणेतून, ज्याला पालीमध्ये सम्यक संकल्पाद्वारे बुद्धत्वाची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न. आणि ते करत असताना सातत्याने तथागत सम्यक संबुद्ध सांगत होते की तुम्हाला जर तुमच्या मानवी जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल, तुम्हाला जर तुमच्या मानवी जीवनामध्ये कमीत कमी दुःख पाहिजे असतील, तुम्हाला जर तुमच्या मानवी जीवनाला जगत असताना जास्त संपत्ती हवी असेल, तुम्हाला जर आत्मिक समाधान हवं असेल, तर तुम्हाला मी सांगतो त्या गोष्टी कराव्या लागतील. बरं, ही जबरदस्ती नाहीये. तुमच्या बुद्धीला पटत असेल तर तुम्ही घ्या, ध्यान मनन चिंतन करा, स्वतः दुःखमुक्त व्हा. तर अशा ह्या सगळ्या कार्यपद्धतीचा उपयोग घेताना त्या काळचे बौद्ध उपासक उपासिका, त्या काळचे भिक्खुनी भिक्खू, राजे महाराजे राजपुत्र संन्यासी सगळे लोक तथागताचा तो सार ऐकायचे, दुःखमुक्तीचा सार ऐकून मग आपलं जीवन ते व्यतीत करण्याचा प्रयत्न करायचे. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की ज्या माणसाला धम्माची आवड लागलेली आहे, श्रद्धेच्या माध्यमातून धम्माची आवड लागते, आणि श्रद्धा ही तुम्हाला निर्वाणापर्यंत कामात येते. म्हणजे सुरुवात कशी आहे, आपण बाराखडी शिकत असताना अ लिहितो पहिले, मग शेवटचं अक्षर. जसं एबीसीडी लिहिताना ए लिहितो आणि मग झड. तर हे जे आहे ना, ही निर्वाणाची जी पायरी सांगितलेली आहे, श्रद्धेपासून त्या गोष्टी सगळ्या सुरू होतात. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं होतं की मानवाला मानव मुक्तीसाठी 5 गोष्टी त्याच्याकडे असणं फार गरजेचे आहेत. जसं आपण 5 पंचशील पाहतो. कशासाठी आहेत ते? पंचशील आचरणिक नियम आहेत. म्हणजे फक्त तोंडाने बोलायचे नाहीत आहे, ऐकून घ्यायचे नाही आहेत, ऐकल्यानंतर त्याला समजून घ्यायचं आहे. आणि समजून घेत असताना प्रत्येक शील माझ्या दैनंदिन व्यवहारामध्ये मी त्याचं कशा पद्धतीनं पालन करीन, तेव्हा तुमचा फायदा होणार आहे. बोलण्यानं काही फायदा होणार नाही. तथागत सम्यक संबुद्धानं सुद्धा मानवी दुःखाला नष्ट करण्यासाठी मानवाकडे काय काय असायला पाहिजे, ह्या गोष्टीचा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे. तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की ज्या लोकांना असं वाटते की मला मिळालेलं मानवी जीवन हे मी सार्थकी लावलं पाहिजे, मला मिळालेलं माझं हे जीवन मी वाया नाही घालू दिलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं, 40, 45 आणि 50वी संपल्यानंतर माणसाचे डोळे उघडतात. मग माणूस स्वतःप्रती विचार करायला लागतो, अरे आतापर्यंत मी सगळं काय केलं? मी माझ्या परिवारासाठी केलं, चांगली गोष्ट आहे. मी माझ्या पत्नीसाठी केलं, चांगली गोष्ट आहे. मी माझ्या नातलगासाठी केलं, चांगली गोष्ट आहे. मी माझ्या समाजासाठी केलं, चांगली गोष्ट आहे. पण त्यानंतर स्वतःला आम्ही आमचा प्रश्न विचारला पाहिजे, तू तुझ्यासाठी काय केलं की ज्या आधारावरती तुला समाधान मिळेल, आरोग्य मिळेल, संपत्ती मिळेल किंवा तुझं मानवी जीवन सार्थकी लागेल. तथागत सम्यक संबुद्धानं सांगितलं की या जगामध्ये ज्या ज्या लोकांना आनंदानं जगायचं आहे,
या जगामध्ये ज्या लोकांना असं वाटते की आमच्या जीवनामध्ये कमीत कमी दुःख आलं पाहिजे, या जगामध्ये जगणाऱ्या प्रत्येक लोकाला असं वाटते की आमच्या जीवनातून आलेलं दुःख हे लगेच नष्ट झालं पाहिजे, आम्हाला पुन्हा सुख मिळालं पाहिजे किंवा दुःख आम्हाला विसरता आलं पाहिजे, त्या प्रत्येक माणसानी तथागतांच्या या 5 गोष्टी ज्या काही बुद्धांनी शिकवल्या त्या आपण लक्षात घेणं फार गरजेचं आहे. त्याला बौद्ध साहित्यामध्ये 5 बल असं म्हणतात. ते बल आहेत श्रद्धाबल, वीर्यबल, मूर्तिबल, समाधीबल आणि प्रज्ञाबल. या 5 गुणधर्माच्या आधारावरती आम्ही आमच्या मानवी जीवनाला समजून घेऊ शकतो. एकंदरीत आमच्या मानवी जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक दुःखातून आम्ही लगेच दुःखमुक्त होऊ शकतो. आता तुम्हाला सांगतो, श्रद्धा ही दुःखातून मुक्त कशी करते. सम्यक संबुद्धांनी शिकवलं, श्रद्धा प्रत्येकाजवळ असली गरजेची आहे. श्रद्धा म्हणजे काय, तर श्रद्धा ही मानवी मनाला, श्रद्धा अशी आहे की मानवी मनाला ती सन्मार्गावर लावते. जर तुमची श्रद्धा कशी आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या उद्देशानं कोणतं कार्य करताय हेही तेवढंच महत्वाचं आहे. श्रद्धा म्हणजे कोणतरी शिकवते म्हणून त्याचं ऐकत राहणे आणि तो सांगतोय तसं म्हणून तसं करणे, याला श्रद्धा म्हटलेलं नाही बुद्धांनी. सम्यक संबुद्ध असं म्हणतात की श्रद्धेचं लक्षण आहे की माणसाला प्रसन्नता मिळते, मन त्याचं प्रसन्न होते. श्रद्धा असल्यामुळे तो दीर्घ उत्साही होऊन जातो, त्याला आळस येत नाही, या सगळ्या गोष्टीतून तो बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर त्याचा एक राईट व्ह्यू, ज्याला सम्यक दृष्टी आपण म्हणतो, की तशा पद्धतीची दृष्टी त्याची विकसित होऊन जाते श्रद्धेमुळे आणि त्याला या सगळ्या गोष्टीचा हा सगळा प्रपंच त्याला समजतो. आणि म्हणून त्यासाठी आपल्या मनामध्ये किंवा दैनंदिन जीवन जगत असताना आपण श्रद्धेचा विकास जरूर केला पाहिजे. श्रद्धेचा विकास यासाठी केला पाहिजे कारण श्रद्धा ही माणसाला दुःख सागरातून बाहेर काढते. श्रद्धाय तरती ओघंग, म्हणजे जे काही समुद्र आहे, एखादा समुद्र आहे आणि त्या समुद्रामध्ये नाव आपल्याला नेते, तर तशा पद्धतीनं या भवसागरातून, हे भवसागर आहे, जन्मापासून ते मरेपर्यंत हे सगळं काय भवसागर आहे. त्याच्यामध्ये जाती आहे, जरा आहे, व्याधी आहे, मरणंग आहे, अप्रिय लोकांचा संयोग आहे, प्रिय लोकांचा वियोग आहे, ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्णच झाल्या नाही ते आहे, आणि त्याच्यापासून मिळणारं दुःख आहे. आणि या दुःखाचं कारण काय, म्हणजे या दुःख आणखी दुःखाचं संख्येचा विचार केला तर 5 उपादान स्कंद दुःख आहे. तथागत सम्यक संबुद्धानं सांगितलं की ज्यापासून मानवी शरीराची निर्मिती होत आहे अशा स्कंदांनाच बुद्धाने दुःख सांगितलेलं आहे. बरं, ते समजून घ्यावं लागेल, कारण समजून घेतल्यानंतरच आम्हाला त्याच्यातून बाहेर यावं लागेल. आणि यासाठी फक्त श्रद्धा आम्हाला पाठबळ देते किंवा आमचं प्रोत्साहन वाढवत राहते. आणि म्हणून श्रद्धा ही ढासळू देता कामा नये. श्रद्धा ही कशी असली पाहिजे, श्रद्धा ज्या मार्गाने आम्ही जातोय त्या मार्गावरती आमची श्रद्धा असली पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतंय, आता काही बुद्धन विहारांमध्ये कार्यक्रम असले की काही लोक बोलवायला जातात प्रत्येकाच्या घरी, आणि प्रत्येकाच्या घरी बोलवायला गेल्यानंतर ना एक बाई विचार अशी करते, बाई आमची शेजारीन गेली नाही विहारात मग आम्हाला जायचं नाही, किंवा दुसरी बाई असा विचार करते की ती गेली म्हणून मी जाते. म्हणजे त्या चालल्या म्हणून तुम्ही चालल्यात असं नाही, तर तुमचा उद्देश एक असला पाहिजे की मला दुःखमुक्त व्हायचं आहे. आणि दुःखमुक्तीसाठी तथागत सम्यक संबुद्धांनी या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. आणि दुःखमुक्तीसाठीच आपल्या मनामध्ये श्रद्धा असणं फार गरजेचं आहे. मग श्रद्धा कोणावर ठेवायची, कशा पद्धतीची ठेवायची, श्रद्धेचे परिणाम काय, श्रद्धा कशा पद्धतीनं काम करते, तथागत सम्यक संबुद्धांनी याच्यावर वारंवार उपदेश केलेले आहेत. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की तुमची 3 रत्नावरती श्रद्धा असली पाहिजे. दुःखमुक्तीचा मार्ग शोधणारे तथागत सम्यक संबुद्ध, मार्ग जो शोधलाय त्याला आपण धम्म म्हणतो, हा धम्म शिकवणारा तथागतांचा सुविख्यात धम्माला जनमानसापर्यंत नेणारा भिक्खू संघ, म्हणजे या 3 रत्नावरती तुमची श्रद्धा असली पाहिजे. म्हणजे इथं तुमच्या सगळ्यांची श्रद्धा या 3 रत्नावर आहे. तथागत सम्यक संबुद्ध असं म्हणतात की जेव्हा तुमच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण होते ना, पण ती श्रद्धा योग्य असणं गरजेचं आहे. 2 श्रद्धा आहेत, एक आंधळी श्रद्धा असते आणि एक डोळस श्रद्धा असते. बरं, डोळस श्रद्धेला तथागत सम्यक संबुद्धांनी सम्यक दृष्टीची जोडी दिलेली आहे त्या श्रद्धेला. म्हणून आपल्या मनामध्ये ही श्रद्धा असणं फार गरजेचं आहे, कारण श्रद्धा हे माणसाच्या जन्माला विनाकारण जाऊ देत नाही, तर ते कारणासाठी माणसं काम करतात. आणि एकच कारण म्हणजे दुःखमुक्त होण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. दुसरं बल सांगितलं बुद्धांनी, श्रद्धा बल. दुसरी वीर्य म्हणजे काय, तर प्रयत्न.
म्हणजे प्रत्येक माणसाने आता त्याच्या मनामध्ये श्रद्धा विकसित झाली, त्याला हे समजलं की जगामध्ये एक शरणस्थान असं आहे की ज्या शरणस्थानाला ग्रहण केल्यानंतर, त्याचं दर्शन घेतल्यानंतर, दर्शन म्हणजे जाणल्यानंतर आपण दुःखमुक्त होऊ शकतो. जे शरणस्थान म्हणजे बुद्ध आहे, धम्म आहे, संघ आहे. वरती श्रद्धा आल्यानंतर मग त्याचे दुसरा बल विकसित त्यानं करायला पाहिजे, तो म्हणजे वीर्यबल. वीर्यबल म्हणजे काय, तर सातत्याने आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्न असे करायचे आहेत की प्रयत्न करता 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 आपण एक दिवस असा होऊ की आपण दुःखमुक्त होऊन जाऊ. मग प्रयत्न कसे करायचे आहेत, तर प्रयत्न करत असताना मनाला आपल्याला नेहमी आपल्या संयमामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये चांगलेच विचार आले पाहिजे, वाईट विचार येतच कामा नाही. आणि चांगले विचार जर येत असतील तर त्याला वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि वाईट विचार येत असतील तर त्याला शमवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण चांगले विचार हे चांगल्या कृतीमध्ये येतात आणि चांगल्या कृती आम्हाला दुःखमुक्त करतात, म्हणजे त्या सुखाकडे नेत असतात. पुण्यकर्म आपले बनवत असतात आणि पुण्यकर्माच्या आधारावरतीच माणसाला सुख मिळते. पाप कर्माच्या आधारावरती माणसाला सुख मिळत नाही, त्याला जास्तीत जास्त दुःख भोगावं लागते. आणि म्हणून प्रयत्न आमचे असे पाहिजे की मला या संसारात जीवन जगत असताना, मला या सगळ्या संसाराचा अभ्यास केल्यानंतर असा विचार आपण प्रत्येकाने करावा की मला दुःखमुक्त व्हायचंय. त्यासाठी आमचे प्रयत्न असले पाहिजे. मग हे प्रयत्न सहजासहजी होतात का तयार? नाही, याला फार दिवस लागतात. हे 1 महिन्याचं 2 महिन्याचं काम नाहीये. कारण आपला शेवटचा पल्ला काय आहे, निर्वाणाचा आहे. श्रद्धेपासून निर्वाणापर्यंत जाता येतं. श्रद्धा ही सुरुवातीला असं काम करते की तुम्हाला निर्वाणापर्यंत जाता येतं. आणि म्हणून श्रद्धा विकसित झाली, मग वीर्य, मग प्रयत्न. प्रयत्न कसे करायचे, तर मनामध्ये चांगले चांगले विचार आणण्याचा प्रयत्न करायचे. मनामध्ये श्रद्धेची वाढ कशी होईल यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करायचे. सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करायचा, नकारात्मक विचार फेकून द्यायचा, सकारात्मक विचार जास्तीत जास्त करत राहायचा. हे केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आता माझे प्रयत्न व्यवस्थित आहेत. समजलं पाहिजे मनामध्ये कोणता विचार कसा उत्पन्न झाला हे लगेच समजलं पाहिजे, आणि त्याचं कारण काय हेही समजलं पाहिजे, आणि त्याचे दुष्परिणाम कोणते हेही आपण समजलं पाहिजे. वाईट विचाराचे दुष्परिणाम येतात आणि चांगल्या विचाराचे कुशल परिणाम येतात. आणि म्हणून चांगल्यात चांगलं काय निर्माण होईल आपल्या मनाद्वारे. मनामध्ये चांगल्यात चांगलं काय निर्माण होईल की जेणेकरून काया वाचा आणि मनानं माझे शुद्ध कर्म घडतील, आणि हे शुद्ध परिशुद्ध कर्म मला दुःखमुक्तीकडे नेतील. यासाठी आपले जास्तीत जास्त प्रयत्न असले पाहिजे. मी पहिलेही सांगितलं, एका दिवसामध्ये हे प्रयत्न विकसित होतील का? नाही, त्याला अनेक दिवस प्रयत्न करावे लागतील, वर्षानुवर्षे प्रयत्न करावे लागतील, मरेपर्यंत प्रयत्न करावे लागतील. तेव्हाच माणसाला चांगल्या पद्धतीचा मार्ग मिळेल. आणि म्हणून सदैव माणूस प्रयत्नशील असला पाहिजे. आपोआप श्रद्धा विकसित झाली तुमच्या मनात, आपोआप तुम्ही प्रयत्न करायला लागता. मग तुम्ही वेळ काळ बघत नाही, किंवा जास्तीत जास्त मला धम्म कसा ऐकता येईल, मला धम्म कसा श्रवण करता येईल, अशा पद्धतीने माणूस विचार करत असतो जेव्हा तुमच्या मनात वीर्य उत्पन्न झाल्यानंतर. प्रयत्न जर तुम्ही सुरू केले तर प्रयत्न आमचे यासाठीच असले पाहिजे. वीर्य कसे असतात बरं? वीर्य असे असतात की मला एक एक धम्मस्कंद समजला पाहिजे, कारण हा प्रत्येक धम्मस्कंद माझ्या दुःखमुक्तीसाठी आहे. त्याच्यामध्ये आमचे प्रयत्न असले पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की तुमच्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे, वीर्य असला पाहिजे, आणि तिसरं बल तुमच्यामध्ये स्मृती असली पाहिजे. स्मृती फार महत्वाची. स्मृतीच्या आधारावरती आपण आपल्या मनाला जिंकू शकतो. स्मृती फार महत्वाची आहे. तुम्ही काय करताय क्षणाक्षणाचा हिशोब तुमच्याकडे असला पाहिजे. क्षणाक्षणाची स्मृती तुमच्याकडे असली पाहिजे. क्षणाक्षणाला तुम्ही कुठला विचार कशा पद्धतीने करताय, तो जर धर्माकडे जाणारा विचार असेल तर त्याला वाढवला पाहिजे, आणि जो अधर्माकडे जाणारा विचार असेल त्याला नष्ट केलं पाहिजे. स्मृती मनामध्ये असली पाहिजे. स्मृती कशी की हे काम केल्यानंतर याचा परिणाम काय, चांगलं काम केल्यानंतर चांगला परिणाम येईल, वाईट काम केल्यानंतर वाईट परिणाम येईल. आणि म्हणून या चांगल्या कामाचे परिणाम मला माझ्या दुःखमुक्तीसाठी करायचे आहेत. आणि सदोन्हीत आमच्या मनावरती आमचा संयम असला पाहिजे. ती माणसाला उत्साही तर बनवते, पण स्मृती वारंवार तुमच्याकडून पाप कर्म होऊ देत नाही, अकुशल कर्म होऊ देत नाही. तुम्हाला ती सातत्याने सांगत असते की आज तुझं जे कर्म झालं हे चांगलं कर्म आहे, याचं फळ तुला चांगलं भेटणार आहे, आणि याचं फळ काय चांगलं नाही, कारण तुझ्या हातून ते वाईट कर्म झालेलं आहे. आणि म्हणून सातत्याने स्मृतिवान माणसानं राहिलं पाहिजे. स्मृतिवान राहत असताना प्रत्येकाने एक विचार करायचा असतो की आपल्या वयाचंही गणित आपण लावायचं असतं की आता कितपर्यंत मी गेलो. बरोबर आहे, बदलणारं माणसाचं शरीर आहे, बदलणारं माणसाचं मन आहे, सगळं काही परिवर्तनशील आहे इथे.
इथं शाश्वत कोणीच नाहीये, कोणी कोणासाठी थांबणार नाहीये आणि कोणी कोणाला लवकर बोलवलं म्हणजे लवकर जाणार नाही असं काही नाहीये. तर हे न शाश्वत असलेल्या निसर्ग नियमाच्या आधारे आम्ही आमचा विचार करत असताना सातत्याने स्मृतीमध्ये राहायला पाहिजे. अकुशल कमी होतील, कारण आम्हाला दुःखमुक्त व्हायचं आहे. आणि म्हणून या स्मृतीच्या आधारावरती, सतत केलेल्या स्मृतीच्या आधारावरती आपण आपल्या स्वतःच्या मनावरती कंट्रोलही ठेवू शकतो. जसं की विचार समजले पाहिजे. विचार समजला, मनात काय विचार आला तो जाणला पाहिजे आणि त्याची स्मृती ठेवायला पाहिजे की नाही, एक या वेळापुरता एवढा चांगला विचार आला होता, तो चांगला विचार माझ्या चांगल्याचा होता. पण क्रोधाला सोडून दिलं पाहिजे, रागाला सोडून दिलं पाहिजे, मोहाला सोडून दिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी कमी 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 करत श्रद्धेच्या द्वारे, वीर्याच्या द्वारे मग स्मृतीमध्ये त्याचं रूपांतर होते. आणि मग स्मृती सातत्याने आम्हाला सतर्क ठेवते, वाईट विचार करू देत नाही. बरोबर आहे. एखाद्या मुलाला, छोट्या मुलाला जर तुम्ही सांगितलं की मेणबत्ती पेटलेली आहे त्याच्याजवळ जाऊ नको, चटका लागते. तुम्ही वारंवार सांगा त्याला, किती वेळ सांगितलं ना तरी तो जाईलच. एकदा मात्र त्याला चटका लागला ना तर मग पुन्हा तो जाणार नाही. त्याला जर म्हटलं नाही आता मेणबत्ती दुसरी आहे, जाऊन हात लाव, बरं नाही लावणार ते, कारण त्याला ऑलरेडी चटका लागलेला आहे. स्मृती आपल्याला तशाच पद्धतीनं काम करते. स्मृती काय काम करते, अरे त्या दिवशी असं झालं होतं, मग आमची बाचाबाची झाली होती, बाचाबाचीमध्ये कारण काय होतं, अरे कारण तर शुल्लक होतं ना, मग महिना 2 महिने 6 महिने ताणायची काय गरज आहे. हे स्मृती आम्हाला शिकवते. स्मृती माफ करण्यासाठी सांगते, सोडून द्या सगळं, काही नाही. म्हणजे जे दुःखमुक्तीचं आहे ते धरा आणि जे दुःखामध्ये वारंवार पडणार आहे ना त्याला त्यागा. अशा पद्धतीनं आपली भावना जास्तीत जास्त विकसित होते. नंतरचं बल बुद्धाने सांगितलं समाधी बल. समाधी यासाठी असते की या सगळ्या गोष्टी तुमच्या मनाच्या अवतीभोवतीच काम करतात आणि तुमच्या मनाला जास्तीत जास्त स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतात. आपण सतीच्या अभ्यासातून, विपස්සनेच्या माध्यमातून माणूस समाधीमध्ये प्रविष्ट होत असतो. आणि समाधी एकदा जर तुमच्याकडे आली, समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता. कुशल म्हणजे त्याच्यामध्ये राग नाही, मोह नाही, द्वेष नाही, मीपणा नाही. असं म्हणजे जे लोक 10 दिवस इगतपुरीला जाऊन विपස්සना करतात त्यांना त्या गोष्टी लगेच समजतात की एक सेकंदाला आमचं मन कशा पद्धतीनं काम करतं. म्हणजे बसलेला माणूस तासनतास बसत नाही, लगेच तो वेगवेगळ्या हालचाली करायला लागतो. कारण कधी त्याचे पाय दुखतात, हात दुखतात, सगळ्या गोष्टी त्याच्या दुखू लागतात. आणि मग त्या इंद्रियाद्वारे त्याच्यावर त्याला संयम राहत नाही आणि संयम न राहिल्या कारणाने त्याला समाधीची भावना करता येत नाही. समाधी ही तुम्हाला एवढ्या चांगल्या पद्धतीनं घडवते की तुमच्या वरती होणारे आघात ती वाचवण्याचा प्रयत्न करते. समाधीमध्ये तुम्ही प्रविष्ट झालात ना तर ह्या सगळ्या गोष्टी आपोआप तुमच्या समोर येतील की अरे याने मला शिवी दिली, यानं मला मारलं, यानं मला जिंकलं. ह्या गोष्टी ज्या आहेत ना मनात, त्याच्याबद्दल सगळ्यांबद्दल मग एक समंजसपणा मनामध्ये निर्माण होतो आणि माणसाचं मन असं म्हणू लागतं, अरे त्याने कोणाला शिवी दिली, मला म्हणजे मी म्हणजे कोण, मला मारलं मी म्हणजे कोण, तर मी काहीच नाहीये. मी आहे काय, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या 5 उपादान स्कंदापासून बनलेला आहे. हे 5 उपादान स्कंद माझे आहेत. अशी जी भावना असते मनामध्ये, ती भावना सगळी गळून पडते. म्हणजे त्याचा मीपणा गळून पडतो आणि मग समाधीच्या मार्गामध्ये तो अधिक प्रविष्ट होऊन जात असतो. शेवटचं बल बुद्धानं सांगितलं प्रज्ञाबल. म्हणजे प्रज्ञाबल याचा अर्थ असा आहे की आर्य अष्टांगिक मार्गामध्ये जे काही 8 अंग आहेत त्यातले सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प हे प्रज्ञामध्ये येतात, जेणेकरून आपण आपल्या मनाला सावरण्यासाठी प्रज्ञेच्या द्वारे आपण खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि त्या अभ्यासाद्वारेच आपण या जगातून दुःखमुक्त होऊ शकतो किंवा आपलं मानवी जीवन आपण सुखी आणि समाधानी करू शकतो. तेव्हा श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा या 5ही बलाचं आचरण करून आपण आपल्या जीवनामध्ये सातत्याने सुख मिळवायचं असतं. आणि हे सगळं सुख मिळवत असताना आपण एकच विचार सातत्यानं करायचा असतो की मला कधी ना कधीतरी जायचं आहे, मला या जगाला सोडून जायचं आहे आणि सोडून गेल्यानंतर मला पुढचा जन्म कोणता मिळेल, काय मिळेल, कसा मिळेल काय माहित नाहीये, पण या जन्मामध्ये मला माझ्या जीवनाचं सोनं करायचं आहे. सोनं असं करायचं आहे
की तथागत सम्यक संबुद्धाच्या धम्मानुसार मला दुःखमुक्त व्हायचं आहे, मला जास्तीत जास्त चांगलं आचरण करून मला प्रज्ञेच्या साह्यानं माझ्या मनाला जिंकायचं आहे, प्रज्ञेच्या साह्यानं माझ्या सगळ्या विकारांना मला जिंकायचं आहे आणि योग्य अशी दृष्टी ठेवून 4 आर्य सत्याचं दर्शन घेऊन आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करून मला या जगातून दुःखमुक्त व्हायचं आहे. अशा पद्धतीची भावना आपल्या सगळ्यांची असली पाहिजे, उपासक आणि उपासिकांनो. आणि म्हणून जलदान विधी असेल किंवा स्मृती दिन असेल, त्या जलदान विधी आणि स्मृती दिनाच्या माध्यमातून आपण ह्याच गोष्टी शिकायच्या असतात ती यासाठी की आम्हाला सुख पाहिजे, समाधान पाहिजे आणि आरोग्यासाठी आपण सगळ्या गोष्टी या शिकल्या पाहिजे. तर या माध्यमातून आपणही आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त सुखाच्या गोष्टी आपण निर्माण करायच्या आहेत आणि आपलं जीवन तशा पद्धतीनं जगायचं आहे. या बुद्ध वचनाने, या बुद्ध धम्माच्या प्रतापाने आपल्या सगळ्यांचं मंगल हो, अशा प्रकारची मंगल भावना आणि साधुवादाची भावना व्यक्त करतो आणि मी माझं प्रवचन या ठिकाणी समाप्त करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो.